So in today's lecture, we will start the new point of this topic, that is the microorganisms which are used in the production of the enzymes. In the previous lectures, we have seen the different types of uses of microorganisms in the production of antibiotics, different types of vitamins, different types of organic acids, etc. Now we will see the next point, that is the production of the enzymes. The living beings enzyme plays a role in the metabolic reactions, and therefore these are essential for the survival of such beings. सजीवांमध्ये एन्झाईम्स हे महत्वाची प्रक्रिया किंवा महत्वाचा रोल त्या ठिकाणी करतात. कोणता रोल आहे? डिफरंट टाइप्स ऑफ मेटाबॉलिक रिॲक्शन्स, त्या सजीवांमध्ये जगण्यासाठी ज्या काही प्रक्रिया होतात, ज्या चयापचयाच्या प्रक्रिया ज्याला म्हणू शकतो आपण, मेटाबॉलिक रिॲक्शन ज्या आहेत त्या कंप्लीट करण्यासाठी हे मदत करतात. म्हणजेच डायरेक्टली इनडायरेक्टली काय करतात? दीज आर इसेन्शियल फॉर सर्वायवल ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. कारण हे जर असतील, एन्झाईम जर असतील, तरच त्या मेटाबॉलिक प्रोसेसेस कंप्लीट होणार आहेत. आणि मेटाबॉलिक प्रोसेसेस जर कंप्लीट झाल्या तरच काय होणार आहे? त्या ठिकाणी तो सजीव जिवंत राहणार आहे. एन्झाईम्स आर प्रोटीन नोन ॲज द बायोकॅटलिस्ट. एन्झाईम्स काय आहेत? प्रोटीन्स आहेत, बरोबर आहे, परंतु ते बायोकॅटलिस्ट आहे. म्हणजे एखादी रिॲक्शन चालू करणं किंवा थांबवणं याच्यासाठी ते गरजेचं आहे. ड्यू टू देअर ॲबिलिटी टू प्रमोट रिॲक्शन्स मोर क्विकली ॲट बॉडी टेम्परेचर अँड मोर इफिशियंटली. एखादी रासायनिक अभिक्रिया जी माणसाच्या किंवा सजीवाच्या शरीरामध्ये कंप्लीट होणार आहे, ती रिॲक्शन प्रमोट करण्यासाठी, म्हणजे सुरू करू म्हणण्यासाठी किंवा त्याचं रेट वाढवण्यासाठी हे मदत करतात. आणि कधी नॉर्मल बॉडी टेम्परेचरला आणि सहजासहजी आहेत, त्याच्यासाठी त्यांना जास्त कष्ट करण्याची गरज त्या ठिकाणी भासत नाही. Many microorganisms synthesize and excrete large quantity of enzymes into the surrounding media. बरेचसे मायक्रोऑर्गॅनिझम जे आहेत ते अशा प्रकारचे एन्झाईम्स भरपूर प्रमाणात तयार करतात, आणि तयार केल्यानंतर वैशिष्ट्य म्हणजे ते सभोवतालचं जे त्यांचं सराउंडिंग मीडियम आहे त्या मीडियम मध्ये ते बाहेर टाकू शकतात. तिथं आपण तसं म्हणलेलं आहे, सिंथेसाइज्ड अँड एक्सक्रीट लार्ज क्वांटिटीज ऑफ एन्झाईम्स. तयार तर करतात युनिसेल्युलर मायक्रोऑर्गॅनिझम्स, बरोबर आहे, मेजॉरिटी ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर. ते तयार केल्यानंतर त्यांना किती लागणार आहे? राहिलेला भाग जे आहे ते त्याच्या सभोवतालचं जे काही मीडियम असेल त्या मीडियम मध्ये ते बाहेर टाकून देणार आहेत. Using these features of these tiny organisms, many enzymes are produced commercially. आता इथं आपण काय म्हटलं की ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय करतात? एन्झाईम तयार करतात. तयार केलेले एन्झाईम जे आहेत ते त्यांच्या मेटाबॉलिक प्रोसेससाठी वापरतील. राहिलेलं जे शिल्लक आहे ते काय करतात? ते सराउंडिंग मीडियम जे आहे ज्याच्यावरती ते वाढतात त्याच्यामध्ये ते बाहेर टाकून देतात. ही जी त्यांची ॲबिलिटी आहे, द एक्सक्रिशन ऑफ द एन्झाईम्स फ्रॉम देअर बॉडी outside into the outside medium, that property, that feature of those organisms is used to synthesize different types of enzymes commercially. These enzymes are amylase, cellulase, proteases, lipase, pectinase, streptokinase, etc. मग हे नाव आहेत थोड्या प्रमाणात की जे वेगवेगळ्या प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी गरजेचं असेल. अमायलेज असेल, सेल्युलेज असेल, हा सेल्युलेज काय करेल? that breaks the different types of the processes, that is the glucose into the sucrose, and that glucose in sucrose into the glucose and the fructose. So in this way these are the different types of components which are used to induce the different types of reactions. Several industrial sectors use enzymes for microorganisms for specific functions. बऱ्याचशा इंडस्ट्रियल सेक्टर्स जे आहेत त्या इंडस्ट्रियल सेक्टर्स मध्ये एन्झाईम जे आहेत ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स पासून तयार केलेले वेगवेगळ्या फंक्शनसाठी त्या ठिकाणी वापरले जातात. इन द टेक्सटाईल इंडस्ट्री एन्झाईम्स आर एबल टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ द फॅब्रिक्स. आता आपण काय म्हणलं की ह्या एन्झाईमचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी तो करायचा आहे. मग तो वेगवेगळ्या ठिकाणी करताना कशा पद्धतीने केला जातो? फॉर एक्झाम्पल टेक्सटाईल इंडस्ट्री, कशाला म्हणतो आपण टेक्सटाईल इंडस्ट्री? कापड तयार करणारी जी काही इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये हे काय करतात? ती जी फॅब्रिक्स आहेत त्या फॅब्रिकची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी ते मदत करतात. त्याच पद्धतीनं
In the pulp and paper industry, they are involved in the biochemical pulping and bleaching. आता इथं काय करायचंय, पल्प इंडस्ट्री किंवा पेपर इंडस्ट्री जी आहे, पल्प तयार करण्याचा लगदा जो आहे किंवा पेपर तयार करण्याच्या इंडस्ट्री ज्या आहेत याच्यामध्ये ते पल्पिंग आणि ब्लिचिंगसाठी उपयोग करतात एन्झाईम्स जे आहेत ते. त्यानंतर इन फूड इंडस्ट्री दे आर युज्ड इन द फर्मेंटेशन प्रोसेसेस फॉर द प्रोडक्शन ऑफ ब्रेड अँड ड्रिंक्स सच एज वाईन अँड बियर. जे आपण मागच्या तासामध्ये बघितलं होतं की फर्मेंटेशनच्या सहाय्याने हे सगळे डेअरी प्रोडक्ट्स असेल, अल्कोहोलिक बेवरेजेस म्हटले, जे जे ड्रिंक्स म्हटलेलं आहे, ह्याच्यासाठी सगळ्यासाठी काय आहे, फर्मेंटेशन प्रोसेस आहे. मग ही फर्मेंटेशन प्रोसेस चालू करण्यासाठी सुद्धा काय लागणार आहे, एन्झाईम लागणार आहे. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल, इफ द अल्कोहोलिक बेवरेजेस हॅव टू बी प्रोड्युस्ड फ्रॉम द मोलासेस. मोलासेस म्हणजे काय, मळी ज्याला म्हणतो आपण, साखर कारखान्याचं जे वेस्ट आहे मळी, त्याच्यापासून जर तयार करायचं असेल तर त्याच्यामध्ये काय आहे, कुठली शुगर आहे, सुक्रोज शुगर आहे. मग त्या सुक्रोज शुगरचं डिकम्पोजिशन होऊन काय तयार होणार आहे त्या ठिकाणी, इथाइल अल्कोहोल, ज्याला आपण इथेनॉल म्हणतो. मग ही जी प्रोसेस आहे ह्याच्यासाठी पण एन्झाईम्स लागणार आहेत. मग ते एन्झाईम्स या पद्धतीच्या इंडस्ट्रीजमध्ये आपण वापरू शकतो. किंवा जे आपण लॅक्टिक ऍसिड, म्हणजे समजा लॅक्टोजचं कन्व्हर्शन, लॅक्टिक ऍसिड कन्व्हर्शन ऑफ मिल्क इन टू द कर्ड म्हटलं होतं, दुधापासून दही होण्याची प्रक्रिया. इथं काय होते, साखरेचं रूपांतर, लॅक्टोज साखरेचं रूपांतर कशामध्ये होतं, लॅक्टिक ऍसिडमध्ये. मग ही पण रिॲक्शनच आहे. ही रिॲक्शन जर पूर्ण व्हायची असेल त्याच्यासाठी सुद्धा एन्झाईम लागणार आहे. म्हणजे कुठल्याही फर्मेंटेशन प्रोडक्ट्स असू द्या, फूड इंडस्ट्रीज असू द्या किंवा बेव्हरेजेस इंडस्ट्री असू द्या, त्याच्यासाठी हे जे आहे एन्झाईम्स ते त्या ठिकाणी गरजेचे असतात. They also participate in the extraction of substances such as the carotenoids, olive oils, etc. आता कॅरोटिनॉइड्स कशातून मिळतं, कॅरेटमधून मिळतं, गाजरातून मिळतं. ते आयसोलेट करायचं असेल, ऑलिव्ह ऑइल कशापासून मिळतं, ऑलिव्ह पासून मिळतं. मग अशा पद्धतीनं एखाद्या कंपोनंट मधून वेगवेगळे कंपोनंट एक्स्ट्रॅक्ट करायचे असतील तर त्या एक्स्ट्रॅक्शनसाठी सुद्धा कोण गरजेचं असतात, एन्झाईम्स गरजेचं असतात. कितीतरी प्रोडक्ट आहेत की ज्याच्यामध्ये एखादा सबस्ट्रेट वापरून त्याच्यामधलं कंपोनंट एक्स्ट्रॅक्ट करायचं आपल्याला. ते एक्स्ट्रॅक्शनची जी काही प्रोसेस आहे त्या एक्स्ट्रॅक्शनच्या प्रोसेससाठी सुद्धा काय लागणार आहे आपल्याला, त्या ठिकाणी एन्झाईमची आवश्यकता असते. लायपेज आर युज्ड इन डिटर्जंट इंडस्ट्री because they have superior cleaning properties, increase the brightness and removing oil stains. लायपेज नावाचा एन्झाईम जो आहे तो कुठं वापरला जातो, डिटर्जंट इंडस्ट्रीज मध्ये. डिटर्जंट म्हणजे काय, साबण असेल, निरमा जे काय आपण म्हणतो ते, ह्या सगळ्या याच्यामध्ये ते वापरतात. कशामुळं, त्याच्यामध्ये काय प्रॉपर्टी आहे, क्लिनिंग प्रॉपर्टी आहे, ब्राईटनेस इम्प्रूव्ह करण्याची प्रॉपर्टी आहे, आणि रिमूव्हल ऑफ ऑइल स्टेन्स, तेलाचे डाग काढण्याची ताकद जी आहे त्या लायपेज एन्झाईममध्ये. मग तो कुठं वापरणार आपण, डिटर्जंट, म्हणजे जे काय आपण साबण वगैरे मार्केटमधून आणतो त्याच्यामध्ये लायपेज एन्झाईम भरपूर प्रमाणात असतो, की जेणेकरून हा लायपेज एन्झाईम काय करेल, घाण झालेले कपडे स्वच्छ करेल, त्यानंतर त्याचा ब्राईटनेस चांगला वाढवेल, सकाळची ज्याला म्हणतो आपण, आणि त्याच्यावरती पडलेले तेलाचे डाग काढण्यासाठी तो मदत करतो. दे आर ऑल्सो युज्ड इन द कॉस्मेटिक्स, अॅनिमल फीड अँड ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीज. कॉस्मेटिक्स, सौंदर्य प्रसाधनं तयार करण्यासाठी ते बऱ्याच ठिकाणी एन्झाईम्स वापरतात. वेगवेगळ्या प्राण्यांची अन्न जे आहेत, अन्न तयार करण्यासाठी एन्झाईम्स लागतात. ॲग्रिकल्चर इंडस्ट्री, जे शेताचे जे काही बाय प्रोडक्ट्स असतील त्या सगळ्यासाठी सुद्धा हे एन्झाईम्स आवश्यक असतात, त्या ठिकाणी ते वापरले जाऊ शकतात. नाव वी विल सी सम ऑफ द एक्झाम्पल्स ऑफ द एन्झाईम्स युज्ड इन द इंडस्ट्रियल फूड प्रोसेसिंग. नेम ऑफ द एन्झाईम्स अँड मायक्रोबियल सोर्स. Invertase is enzyme synthesized from Saccharomyces cerevisiae. Again, this kind of the fungus which have ability to synthesize the invertase enzyme. Pectinase can be produced by two different types of microorganisms, Sclerotiana libertine or Aspergillus niger. ह्या दोन वेगवेगळ्या मायक्रोऑर्गॅनिझम्स पासून पेक्टिनेज नावाचा एन्झाईम आपल्याला मिळू शकतो. Lipase is a third kind of enzyme which is synthesized from Candida lipolytica. And the last one, cellulase, is synthesized from the Trichoderma conigui. So in this way, by means of different types of microorganisms, we can synthesize the different types of enzymes. Now we will come to the next point, that is the gibberellin production. These gibberellins which we have seen in the प्रिव्हियस चॅप्टर, याच्या अगोदरच्या चॅप्टरमध्ये आपण बघितलेलं होतं की वेगवेगळे जे कंपोनंट्स जे आहेत, ग्रोथ हॉर्मोन जे आहेत, त्या ग्रोथ हॉर्मोन पैकी हा जिब्रेलिन आहे. बरोबर आहे. त्याचे हिस्टॉरिकल अकाउंट वगैरे सगळं आपण त्या ठिकाणी याच्यामध्ये बघितलं.
It is a group of growth hormones mainly produced by higher plants and fungi to promote growth by stem elongation. आपण ग्रोथ हॉर्मोन्स मध्ये याच्यामध्ये डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. जिब्रेलिन हा एक विशिष्ट प्रकारचा हॉर्मोन आहे. तो नैसर्गिकरित्या बऱ्याचशा वनस्पतीमध्ये त्याचबरोबर फंजायमध्ये तो तयार केला जातो. जो सगळ्यात महत्वाचं ज्याचं फंक्शन जे आहे ते स्टेम इलॉंगेशन आहे. स्टेमची लांबी वाढवण्यासाठी किंवा शूटची ग्रोथ होण्यासाठी तो त्या ठिकाणी उपयोगाचा आहे. The first gibberellin was isolated by two Japanese scientists, Yabuto and Sukumi, from the rice seedlings infected with the fungus Gibberella fusicuri. ही पण डिस्कवरी आपण त्याच्यामध्ये बघितलेलीच आहे. ग्रोथ हॉर्मोन्स मध्ये कुठं सापडला तो? त्या याबुटो आणि सुमिकी हे जे दोन जापनीज सायंटिस्ट आहे, यांना भाताच्या शेतीमध्ये काय दिसलं की एकच झाड जास्त वाढलेलं होतं आणि जे जास्त वाढलेलं झाड होतं त्याला काय झालं होतं? इन्फेक्शन झालं होतं. कशाचं इन्फेक्शन झालेलं होतं? फंगसचं इन्फेक्शन झालं होतं. तो कोणता फंगस आहे? जिब्रेला फ्युझिकोरी फंगस आहे. म्हणजे त्या ठिकाणी असं लक्षात आलं की तो फंगसचं इन्फेक्शन झाल्यामुळे त्या झाडाचं स्टेम इलॉंगेशन झालं आणि त्याच्यातून त्यांना असं लक्षात आलं की त्या जिब्रेला फ्युझिकोरी फंगसमध्ये अशी एक ॲबिलिटी आहे की तो विशिष्ट प्रकारचा ग्रोथ हॉर्मोन जिब्रेलिन ज्याला नाव दिलं गेलं तो त्याच्यामध्ये आहे आणि त्यामुळं त्या झाडाची वाढ झाली. म्हणजे ते थोडंसं हिस्टॉरिकल आपण रिवाइज केलेलं आहे. झालेलं आहे आपल्याबरोबर परत एकदा रिवाइज केला. अबाउट 15 डिफरंट टाइप्स ऑफ जिब्रेलिन्स हॅव बीन आयसोलेटेड. साधारणतः जवळजवळ 15 वेगवेगळ्या प्रकारचे जिब्रेलिन्स वेगवेगळ्या याच्यापासून जिब्रेला फ्युझिकोरी पासून जवळजवळ 15 वेगवेगळ्या प्रकारचे जिब्रेलिन्स आहेत. GA1 to GA15 या पद्धतीने त्याला नावं दिली. GA1, GA2, GA3, GA4 या पद्धतीने 15 पर्यंत ते जे आहेत ते त्या ठिकाणापासून आयसोलेट केलेले आहेत जिब्रेलिन्स आतापर्यंत. जिब्रेलिन्स हॅव मेनी प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन जे आपण त्या ठिकाणी बघितले होते थोडेफार इथं रिपीट करूयात. इट इज युज्ड टू इंड्यूस द पार्थेनोकार्पी इन ऍपल, पियर एटसेट्रा. पार्थेनोकार्पिक फ्रूट तयार करण्यासाठी सफरचंद असेल, अननस असेल किंवा पियर असेल याच्यामध्ये पार्थेनोकार्पिक फ्रूट तयार करण्यासाठी त्याचा वापर करतात. कशाला म्हटलेलं आहे पार्थेनोकार्पिक फ्रूट? परत एकदा रिपीट करूयात. The fruits which are developed without the act of fertilization, they are known as the parthenocarpic fruit and the process is known as the parthenocarpy. To induce this parthenocarpy, the gibberellins are useful. Parthenocarpy जर करायची असेल तर जिब्रेलिन्स त्या ठिकाणी वापरले जातात. का करायचे? कारण पार्थेनोकार्पिक फ्रूट जे असतात ते कसे असतात? सीडलेस असतात, ज्याला मार्केटमध्ये व्हॅल्यू हे भरपूर प्रमाणात मिळू शकतो. दे आर युज्ड इन ब्रेकिंग डॉर्मन्सी ऑफ द सीड्स. सीड डॉर्मन्सी म्हणजे काय ते पण बघितलेलं आपण. जे रेस्टिंग पिरियड आहे तो जर ब्रेक करायचा असेल तर तो ब्रेक करण्यासाठी सुद्धा या जिब्रेलिनचा वापर केला जातो. इट ऑल्सो युज्ड इन इंड्युसिंग फ्लॉवरिंग इन लॉंग डे प्लांट्स. लॉंग डे प्लांट म्हणजे काय? शॉर्ट डे प्लांट म्हणजे काय? डे न्यूट्रल प्लांट म्हणजे काय? हेही आपण डिस्कस केलं होतं. ज्या वनस्पतीला फ्लॉवरिंगसाठी दिवसाचा कालावधी जास्त लागतो, लांब दिवस असतो, त्या वनस्पतीला लॉंग डे प्लांट म्हटलं जातं. त्या लॉंग डे प्लांट मध्ये नॅचरल कंडिशनला सुद्धा जर फ्लॉवरिंग इंड्यूस करायचे असेल तर ह्या जिब्रेलिनचा वापर त्या ठिकाणी केलेला जाऊ शकतो. दे आर ऑल्सो युज्ड टू एनलार्ज द साईज ऑफ द ग्रेप फ्रुट्स. द्राक्षे जे आहेत, द्राक्षाच्या फळांचा आकार मोठा करायच्यावरती सुद्धा जिब्रेलिन्स जे आहेत ते त्या ठिकाणी वापरले जातात. So in this way, the gibberellins are useful for different types of processes, generally for the growth of the plant, induce the growth of the plant. मग ते सगळ्या ठिकाणी त्या भागाची स्टेम इलॉंगेशन असेल, फ्लॉवरची साईज मोठी करायची असेल, फ्रूटची साईज मोठी करायची असेल, सीडची साईज मोठी करायची, वॉट एव्हर द पार्ट विच इज इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट इन दॅट स्पेसिफिक प्लांट that can be achieved with the application of the gibberellins. कोणताही वनस्पती असू द्या त्याच्यातला जो इकॉनॉमिकल इम्पॉर्टंट पार्ट आहे त्याचा आकार जर वाढवायचा असेल तर ह्या जिब्रेलिनचा वापर त्या ठिकाणी केला जाऊ शकतो. आणि हा जिब्रेलिन जो आहे जो तयार केला गेलेला आहे तो कशापासून तयार केला तर एका फंगस पासून, बुरशीपासून, ज्याच्यामुळे रोग होऊ शकतो, परंतु ते एक विशिष्ट प्रकारचं कंपाऊंड आहे जे स्टेम इलॉंगेशन साठी मदत करतं. म्हणून प्लांट इम्प्रुव्हमेंट मध्ये किंवा बायोटेक्नॉलॉजी मध्ये ते वापरलं जाऊ शकतं आणि ते आपण जिब्रेला फ्युझिकोरी नावाच्या फंगस पासून आयसोलेट करू शकतो आणि दॅट कॅन बी युज्ड टू इन्क्रीज द डिफरंट टाइप्स ऑफ desired changes in the plants. So here we have completed the production of the gibberellins. In the next lecture we will see the next part of this topic.